तर भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला। यावेळेला त्यांच्या टार्गेटवर आहे ठाकरे गटाचा एक नेता। ठाकरे गटाच्या नेत्याची महाराष्ट्रात आणि मुंबईत किती प्रॉपर्टी आहे याची जंत्रीच या दुबेंनी सादर केली आहे। त्याचबरोबर त्यांनी राज ठाकरेंवर सुद्धा हल्लाबोल केलेला आहे। पण म्हणतात ना की स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, तशीच काहीची गत या निशिकांत दुबेंची झालेली आहे। त्यांची सुद्धा करोडोंची प्रॉपर्टी आहे, मात्र त्याबद्दल त्यांनी एक अवाक्षर सुद्धा काढलेलं नाहीये। पाहूयात नेमकं काय घडलंय। निशिकांत दुबे पुन्हा महाराष्ट्राच्या वाटेला। ठाकरे गटाच्या नेत्याच्या प्रॉपर्टीचा वाचला पाढा। दुबेजी, जरा तुम्हीच आरसा पहा आणि गप्प रहा। कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, हमारे पैसे पर पल रहे हो। तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं। महाराष्ट्र विरोधात इतकी गरळ ओकूनही निशिकांत दुबे यांचं समाधान झालेलं नाहीये। महाराष्ट्राच्या वाकड्यातच जायचं असं जणू दुबेजींनी ठरवलेलंच दिसतंय। मराठी अमराठीच्या लढ्यात निशिकांत दुबेंनी आता लक्ष केलंय ते ठाकरे बंधूंना। शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचे कुठे किती फ्लॅट्स आहेत, किती संपत्ती आहे याबद्दल दुबेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे। शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या भ्रष्टाचाराची कहाणी या अंतर्गत दुबेंनी एक यादी जाहीर केली आहे। सांताक्रूज मध्ये 3 BHK चा फ्लॅट, वांद्र्यामध्ये 4 BHK फ्लॅट, नालासोपाऱ्यातल्या रचना, रामेश्वर, समृद्धी आणि मातृभक्तीमध्ये फ्लॅट्स, विरारच्या एअर इंडिया कॉलनीमध्ये एक फ्लॅट, बोरिवलीच्या काजूपाड्यामध्ये दुकान, नालासोपाऱ्यामध्ये कोकण हॉटेल, कोकणातल्या केळवेमध्ये रहिवासी मालमत्ता। पैसे कहां से लाते हो भाई, असा सवाल निशिकांत दुबेंनी केला आहे। दुबेंनी ठाकरे गटाच्या नेत्याच्या संपत्तीची ही यादीच दिली आहे। मग ताकाला जाऊन भांड का लपवलं? एवढंच होतं तर नेत्याचं नावही जाहीर करायचं होतं। निशिकांत दुबे महाराष्ट्राबद्दल करत असलेल्या बदनामीमुळे महाराष्ट्रातले नेते मात्र दुबेंवर तुटून पडलेत। निशिकांत दुबे हे झारखंडचे भाजपचे खासदार आहेत, त्यामुळे भाजप नेते मात्र दुबेंची बाजू घेत आहेत। असे मूर्ख लोक ना खऱ्या अर्थाने यांचे बोलते धरी कोण आहेत हेच शोधावं लागेल। आता तुम्ही जे बघितलं असेल की ज्यांनी ते आरोप केलेले आहेत, म्हणजे काय तुमचा संबंध आहेत किंवा काय नाही, जे काय लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन एफिडेव्हिट मध्ये आपण लावतो त्या सर्व जाहीररीतीने आज नाही तर या अगोदर देखील आहेत, ते सर्व त्यांच्या ह्याच्यावरती आहेत। पण अशा प्रकारे आरोप करून हे वेगळ्या पद्धतीने विषयाला विषांतर करण्याचा किरकोळ प्रयत्न आहेत। मूलभूत त्यांनी या राज्याची माफी मागावली पाहिजे, ती मागितलेली नाहीये। नाही, याच्यात त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावे, एवढंच आम्ही म्हणू शकतो। बघा, आपण नेहमी बघतो की उभाटा शिवसेना ठाकरे गटाचे जे नेते आहेत, आमदार आहेत, हे सगळे नेहमी मागच्या 30 वर्षापासून यांची सरकार महानगरपालिकेत आहे, हे नेहमी या प्रकारच्याच लोकांना मदत करतात आणि कुठेही कोणत्याही मराठी माणसाला मदत करण्याचं काम यांनी कधीच केलेलं नाही आहे। आणि नेहमी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस यांची सरकार होती त्यावेळेस भरपूर पैसे यांच्या सगळ्या नेत्यांनी जमवले आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या फ्लॅट इतर लोकांकडनं ते घेत आहे। पण मुंबईमधनं मराठी माणसाला हातपार करण्याचं काम हे ठाकरे शिवसेनेनेच केलेलं आहे। निशिकांत दुबेंनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये राज ठाकरेंवरही निशाणा साधलाय। राज ठाकरेंना जनतेचं समर्थन मिळत नाही तेव्हा ते गुंडांना पुढे करतात, म्हणजे गुंडगिरीच त्यांचा उद्देश आहे। माझा विरोध हा ठाकरेंच्या गुंडगिरीला आहे। सहनशीलतेची सीमा संपली आहे। मराठी समाज नेहमीच आदरणीय आहे। देश आपल्या सर्वांचा आहे। मी जिथून खासदार आहे तिथे मराठी असलेले मधुलिमये 3दा खासदार होते, त्यामुळे ठाकरे शुद्धीत या। तुमच्या लढाईला मराठी बनवू नका। मुंबईच्या विकासात आमचंही योगदान आहे आणि राहील, असं दुबेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। पण निशिकांत दुबेंना आता आरसा दाखवण्याची वेळ आली आहे। ठाकरे गटाच्या नेत्याची मुंबईमधली प्रॉपर्टी दाखवणाऱ्या दुबेंचीही मुंबईत प्रॉपर्टी आहे। मुंबईतल्या खारमध्ये कोट्यवधींचा फ्लॅट या दुबेंच्या नावावर आहे।
याच निशिकांत दुबे जे वादग्रस्त वक्तव्य करतात आहेत त्यांची मुंबईत प्रॉपर्टी असलेली आपल्याला पाहायला मिळते। हे खार इथलं झुलेलाल करून एक इमारत आहे आणि याच इमारतीमध्ये या निशिकांत दुबे यांचा फ्लॅट असल्याची माहिती मिळते। त्यामुळे इतरांकडे बोट दाखवणारे निशिकांत दुबे जे आहेत त्यांची देखील मुंबईमध्ये मालमत्ता असल्याची आपल्याला पाहायला मिळते। निशिकांत दुबे जे आहेत ते सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आहे, वादग्रस्त वक्तव्य करतात आहे। मुंबई असेल, महाराष्ट्र असेल किंवा मराठी माणसासंदर्भात ते वादग्रस्त वक्तव्य करतात आहे। त्यांच्या पक्षाकडून देखील त्यांना समज देण्यात आलेली आहे, अशा पद्धतीची माहिती मिळते। असं असलं तरी एकीकडे दुसऱ्यांकडे बोट दाखवणारे जे निशिकांत दुबे आहेत त्यांची देखील मुंबईत प्रॉपर्टी असलेली समोर येते। निशिकांत दुबे यांची MBA डिग्री बनावट असल्याचे आरोप आहेत। दिल्ली विद्यापीठातून MBA केल्याचं दुबेंनी संसदेच्या प्रतिज्ञापत्रात दाखवलंय, पण ही डिग्री खोटी असल्याचं दिल्ली विद्यापीठानं म्हटलंय। 2024 मध्ये निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दुबे यांच्याकडे तब्बल 74 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं नमूद करण्यात आलंय। दुबेंकडे एवढी 74 कोटींची संपत्ती आली कुठून? निशिकांत दुबे यांनी याआधी अनेक वादग्रस्त विधानही केली आहेत। त्यांच्यावर दंगली भडकवण्याचे 7 ते 8 गुन्हेही दाखल आहेत। याशिवाय देशात धार्मिक युद्ध भडकवायला सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहे असं वादग्रस्त वक्तव्यही दुबे यांनी मध्यंतरी केलं होतं। दुबे यांचा हा वादग्रस्त इतिहास आहे। महाराष्ट्रात कुणाची किती प्रॉपर्टी आहे ते महाराष्ट्र बघून घेईलच, पर जिनके खुद के घर शीशे के होते हैं वो दूसरों के घर पे पत्थर नहीं फेका करते, एवढंच निशिकांत दुबेंनी नक्की लक्षात ठेवावं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।